ओम भद्रं पश्यामश्वीर्भद्राः श्रीरङ्गैस्तुमास्मभि क्षेमदेवलिकमयकायो ओम गजरेन्द्रो दशवाहा किलपुरुषाः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आधी नमस्कार कोणाला करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या चिंतने रघुराज पाहे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमतलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। सद्गुरु कानिपनाथ महाराज की जय। नवनाथ महाराज की जय। सदयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वतमसां राशिं नाशति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निश्चेष्टदाढ्यापहा मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरवर्धनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री मार्तण्डधराय नमः। श्री गुरुभ्यो नमः। पांडुरंगाय नमः। कुलदेवताय नमः। माता पितृभ्यो नमः। ओम नमो जी हेरंबमूर्ति वक्रतुंड गणाधिपति विद्यार्णवाका संपत्ति भक्त संकटे गजानना सदैव धवला श्वेतपद्मा विद्या विहुज कला संधामा तुझ्या वंदितो पाद पद्मा ग्रंथाक्षरा बोलवी। पहिल्यांदा गणपतीला नमस्कार करून आजचे दिवस निरूपण नागपूर अर्धे घेऊन टाका, कारण आपल्याला परत निम्म्या वेळेत होईल बरोबर. आधी येऊ राहिले परत त्याच्या आतमध्ये. तर गणपतीला पहिल्यांदा नमस्कार केला, नंतर सरस्वतीला नमस्कार केला आणि हे ग्रंथकार सांगायला लागलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे नवनाथ कानिपनाथ मंदिरामध्ये हे ग्रंथ आपला नवनाथ हा चालू झालेला आहे. या ठिकाणी गणपतीला नमस्कार केल्यानंतर ते प्रसन्न झालेले आहेत आणि त्या नरहरी वंशामधल्या धुंडीराज नावाच्या या शिष्याला ग्रंथासाठी त्यांनी शक्ती दिलेली आहे. नंतर त्यांनी साधू संतांना नमस्कार केला. त्याचप्रमाणे अनेक श्रोते जे आहेत त्यांचा पण गौरव केला. का श्रोते जर ऐकायला नसतील तर ते कोणाला सांगणार. श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती असं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात. या परी पूर्वी कथा सारामृत वधविला तुम्ही श्रद्धायुक्त आता ही वरदास्त भक्तिसार वधवाहा उद्वासी बैतून सन्निध कंकासनी यादव वृंद चौथे नारायण सिद्ध प्रविष्ट झाले द्वारके. या ठिकाणी पांडवांचा विजय झाल्यानंतर हस्तिनापुरामध्ये त्यांनी मोठा यज्ञ केलेला आहे आणि त्याच काळामध्ये ते श्रीकृष्ण भगवान द्वारकेला परत गेले
आणि त्यांनी मनामध्ये विचार आणला की कलियुग सुरू होतं आहे आणि या ठिकाणी आपण सगळ्यांनी अवतार घेऊन भक्तांचा उद्धार करण्यासाठी आपण गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी नवनारायणांना बोलावून घेतलेलं आहे. ते जे नवनारायण आहे तर ते कोण आहेत? तर हे कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन भूमी धमिल चमत्कर भांजना असे ते नवनारायण. त्या नवनारायणांना बोलावून पाठवलं. श्री हरीचं बोलावणे आल्यानंतर ते आलेले त्या ठिकाणी आणि स्वतः हे कृष्ण भगवान आपल्या सोन्याच्या सिंहासनावरून उठले आणि त्यांना आणून त्यांच्या आसनावर बसवलं. त्यांची षोडशोपचाराने पूजा केली आणि त्यांना खुश झालेले ते प्रसन्न झाले आणि म्हणतात, महाराज आम्हाला तुम्ही या ठिकाणी कशा करता बोलवलेलं आहे? त्यावेळेला त्यांनी सांगायला सुरुवात केली. यावरी हरिदो महादक्ष तो शिष्य होऊन प्रत्यक्ष महाराज नामे गोरक्ष जती ग माझे भिरवावे यापरी अंतरिक्ष नारायण नाम परकामा तयाचा शिष्य भक्त प्रबुद्ध नाम हे कानिपा. त्या ठिकाणी आपण कलियुग सुरू होईल, त्या ठिकाणी भक्तांना बऱ्याच अडचणी येतील, भक्ती मार्गाचा लोप होईल. तो पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी अवतार घ्यायला जायचं आहे. तुम्ही एकटेच नाही तर मी सुद्धा तुमच्याबरोबर अवतार घेईन. ते जे नवनारायणापैकी पहिले कविनारायण त्यांनी मच्छिंद्रनाथ म्हणून जन्माला यावं, जे हरिनारायण आहेत त्यांनी गोरक्षनाथ म्हणून जन्माला यावं, त्याचप्रमाणे अंतरिक्ष नारायण त्यांनी जालिंदरनाथ व्हावं, प्रबुद्ध नारायणांनी कानिपनाथ म्हणून मिरवावं, भूमीनारायणांनी या भर्तरीनाथांचं नाव घ्यावं. यापरी पंचम पिप्पलायन मिरुजे जगी तेरपटी नाम आविर्होत्र जो योग ध्रुम मिरुजे जगी नामे नागेश. यापरी जमिलाती समस्त जगी मिरवावे भर्तरीनाथ आणि नारायण जगी विख्यात रेमन नामे मिरुजे. या ठिकाणी पुढचे जे नारायण आहे पिप्पलायन नारायणांनी चरपटीनाथ म्हणून जन्माला यावं. यात दुसरे जे आहेत आविर्होत्र नारायण नागनाथ नावाने जन्मात घेतील, जमीन नारायण भर्तरीनाथ म्हणून निवडतील, चमस नारायण रेवणनाथ नावाने प्रगट होतील. आणि याच्याशिवाय आणखीन जे आहे वाल्मिकी ऋषी हे प्रत्यक्ष तुळशीदास म्हणून जन्माला येतील, शुक ऋषी कबीर भक्त होतील, व्यासमुनी जय जय नावाने येतील आणि माझा प्राणाहून प्रिय असणारा भक्त उद्धव तो नामदेव म्हणून जन्माला येईल. जांबुवंत नरहरी नावाने जन्म घेईल, बलराम दादा पुंडलिक होतील आणि मी स्वतःसुद्धा त्या ठिकाणी ज्ञानदेव नावाने ज्ञानेश्वर नावाने जन्माला येईल. महादेव शंकर निवृत्तीनाथ म्हणून जन्माला येतील आणि अशा पद्धतीने सगळे मिळून आपण तिथे जाऊ, पृथ्वी तलावरती जाऊन जन्म घेऊ आणि भक्तांचा उद्धार करू. आगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधिवीर्यासी ते वीर्य तुकून ठाया ठायाचे आपाप उरले असे ते जीव जसा वाचून सत्य महाराजानं पावे उगम तरी ठाई ठाई केवटे वीर्य त्यांचे ठाई आहे का. आता हे कळालं कुणी कुठे अवतार घ्यावा, पण मग हे कसं होईल? त्यावेळेला त्यांनी स्वतः कृष्ण भगवंतांनी सांगितलं की पूर्वी ब्रह्मदेवाचं जे वीर्य आहे ते जागोजागी पडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय अजून जीवदशा आलेली नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला एक एक सांगतो त्या पद्धतीने तुम्ही जन्म घ्या. तर ह्या प्रत्यक्ष हे जे माशाच्या पोटामध्ये कविनारायण जन्म घेतील तर ती घटना अशी झालेली आहे. महादेव आणि पार्वती यांच्या लग्नाच्या वेळेला त्यांचं जे काही वीर्यपतन झालेलं आहे ब्रह्मदेवाचं वीर्य ते जागोजागी पडलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या जन्म घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे हा जो महादेवाने जो काम जाळला तो कामाचा अजून अंश शिल्लक आहे तो ह्या अग्नीच्या पोटामध्ये अंतरिक्ष नारायणाने जाऊन जालिंदरनाथ नावाने जन्म घ्यावा. आणि मग अशा पद्धतीने ते निघालेले तिथून निघाले आणि जन्मेजय राजाने जे नागसत्र केलेलं आहे त्याच्यामध्ये पुरत्रथ राजाला यज्ञ करीन, त्याच्यामध्ये तो अग्नी शिल्लक राहील, त्याच्यामध्ये जालिंदरनाथांचा जन्म होईल. ब्रह्मदेवाचं वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडलेलं आहे. त्या ठिकाणी चमत्नारायणांनी रेवणसिद्ध नावाने जन्म घ्यावा. त्याचप्रमाणे आविर्होत्र नारायणाने सर्पाच्या पोटी नागनाथ म्हणून जन्माला यावं. आविर्होत्र प्रवेश करता सत्पात्र वटसिद्धनाथ स्वतंत्र तया देई मिरवावे. या परिमित्रेत मंत्र संपत्ती कृपे कुबाळी मत्सिंजती ते वरदासी देव क्रीडावी ती सातो कार्य मिरविनम. त्याचप्रमाणे हरिनारायण जे आहे ते मत्स्यनाथ उदी देतील. त्या उदीवरती विश्वास न बसल्यामुळे ते विक्रीडामध्ये फेकून देईन ती बाई. तिच्या पोटी हरिनारायणांनी अवतार घ्यावा आणि गोरक्षनाथ म्हणून जन्माला यावं.
तरी ते कुसरीचे निखळी रेत भागाची आहे वेली टिपलायन माऊली संचारा भेट येथे ताते तेरपटले रेत म्हणून तेरपटनाथ जगात मग सिद्ध करून आपण तेरपटना मी मिरविजे. मग अशा ठिकाणी ते सरपटीनाथांचा जन्म होईल आणि मग ज्या ज्या वेळेला त्या जशी जशी वेळ येईल तसं तसं मी तुम्हाला पुढच्या पण गोष्टी सांगेन असं महादेवाने सांगितलं. आणि महादेवाने पार्वतीने विचारलं महादेवाला, अहो देवा तुम्ही सगळ्यांना ज्ञान सांगा त्या आम्ही तर तुमच्या जवळची वास्तविक पाहत माझा अधिकार जास्त आहे विश्वास होतो करी स्वामी बरी सत्ता तुम्ही मला ज्ञान सांगा. ते म्हणजे मी सांगन पण आपल्याला एकांत पाहिजे. आता एकांतासाठी ते पृथ्वी तलावरती आले यमुना नदीच्या तीरावरती ते दोघं जण आहे. एक नौका सिद्ध केली नौकेमध्ये दोघं जण बसलेले आणि ती नौका भर पाण्यामध्ये गेली. पाण्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी महादेवाने त्याला ज्ञान सांगितलेलं आहे. आणि इकडं काय झालेलं आहे त्या माशाच्या पोटामध्ये जे पुऱ्याचं जे रेत पडलेलं होतं ते माशाच्या पोटामध्ये त्याचं जे तयार व्हायला लागलं ना अंड्यामध्ये ते ज्ञान त्या माशाने ऐकलं ना. माशाने ऐकल्यानंतर त्याला असं वाटलं की बाबा हे ज्ञान का झालं आपल्याला. पार्वतीला विचारलं महादेवाने, अरे पार्वती मी तुला ज्ञान सांगितलं तुला मिळालं का. त्याच्यामध्ये त्याच्या अगोदरच पार्वतीने काही बोलायच्या अगोदरच त्या ठिकाणी माशाच्या पोटामधून त्या मच्छिंद्रनाथांनी आवाज दिलेला आहे. हो सगळं जग हे ब्रह्ममय आहे ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. सुद्धा ब्रह्मदेवाला आहे. महादेवाला मोठं नवल लागून पार्वतीला झोप लागली आणि हे अन्यथा वाजवलं जाणार नाही. सॉरी सॉरी सुरु साईनाथ महाराज की चलो साई भक्तांना सुखी बनवली. आपल्या मिरवणुकीत थोडा महिला वर्ग बी आहे. महिला मंडळीला कोणाची धक्काबुक्की कालबोल होणार नाही. आपल्या माता भगिनीची सर्वांनी काळजी घ्यायची. बोलो साईराम. आणि पटकन अरे बोले अरे गाणं घेणार. शिवाजी महाराज की महाराज की महाराज की. अगर नक्याचा मारा करून बघायला Shoot!
वैता उतरली यमुने तर ती जवळी काठी बसली तो यमुना तडे एकांत तेथे म्हणून छातीने मिळे जात ऐसे पाहून सुद्धा एकांत ते स्थान ईश्वरासी मानले हरिते मत जरात कवी नारायण येऊन प्रत्यक्ष पार्वती उपदेशित नाथ मंत्र संजीवनीशी तेव्हा त्या ठिकाणी यमुनेच्या नदीमध्ये हे नौका गेलेली आहे, त्याच्यामध्ये महादेव शंकर बसलेले. महादेवांनी पार्वतीला विचारल्यावरून ज्ञान सांगितलं आणि ज्या वेळेला ज्ञान पार्वतीने ऐकलं आणि महादेवान तिला झोप लागून गेलेली आहे दैववासामध्ये आणि महादेवाने विचारलं, पार्वती अरे मी तुला ते ज्ञान सांगितलं, काय सांगितलं तुला ते? त्यावेळेला माशाच्या पोटामधूनच या मच्छीनं कवी नारायणांनी आवाज दिलेला आहे, हो सगळं ब्रह्म आहे, ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही, मी सुद्धा त्या ब्रह्माचाच अवतार आहे असं म्हटल्यानंतर महादेवाला मोठं नवल लागलेलं आहे. पार्वतीला तर झोप लागली, हा आवाज आला कुठून? तर तो माशाच्या पोटातून आवाज आलेला होता. त्यांनी ओळखलं की जे पूर्वी जी कृष्ण भगवंतांनी जी भविष्यवाणी केली होती त्याचे कवी नारायण त्या महादेवा सूर्यनारायणाच्या वीर्यापासून तयार झालेले ते आहेत. आणि मग त्यांनी त्याला सांगितलेलं आहे, ओळखलं त्यांनी, कवी नारायणा अरे मी तुला ओळखलं, तू आता ज्या वेळेला तुझा जन्म होईल त्याच्यानंतर 12 वर्ष झाल्यानंतर तू बद्री केदाराला ये, त्या ठिकाणी महादेव शंकरांच्या हातून तुम्हाला अनुग्रह देऊ, दत्ताचं दर्शन घडू असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ते निघालेले आहेत. आता किंबहुना तीस पुसता तो मच्छिंद्र आधीत झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मचोज मिरवेलम. आता किंबहुना चराचर असे स्वरूपी वृत्ती साकार न गणोय हे मतीसार अब्रह्म. त्याच्यावेळी ते ज्ञान कसं आहे तर सगळं सोनंच आहे. सोनामध्ये काय होतं की वेगळे वेगळे अलंकार ते सोनार बनवतो, ती सोनारची बुद्धी येते. हा चपला हार आहे, हा नेकलच आहे, हे कानातलं आहे, हे गळ्यातलं आहे, पण सोनं मात्र सगळ्या ठिकाणी सारखंच आहे. तसंच या कवी नारायण माशाच्या पोटामधून सांगतात की हे सगळं काही आहे, हे सगळं सोनं आहे. आणि असं म्हटल्यानंतर महादेव शंकरांनी ओळखलं, ते त्यांना सांगितलेलं आहे का काय हरकत नाही, तुम्ही ज्ञान तुम्हाला हे सभागती मिळालेलं आहे, तुम्ही काय मुद्दाम मिळवायला गेले नाही, पण मात्र तुमचं पूर्वजन्म हे उदयाला आलेलं आहे. पूर्वजन्मीचे सुकृत, ये जन्मीची कमाई, तिसरी ते गुरुकृपा. तर पूर्वजन्मीचं सुकृत असल्यामुळं माणसं देवाच्या जवळ ओढले जातात, त्याचे म्हणून तुमच्या आमच्या गाठी पडत्या. या जन्माची कमाई म्हणजे ह्या जन्मामध्ये जे काय आपण थोडेफार चांगलं कर्म केले त्याचं फळ मिळतं. तिसरी ते गुरुकृपा, तिसरं जे आहे ते गुरुची कृपा माणसांच्यावरती होते. आणि मग मुकम करोती वाचालम, मुकासुद्धा पंडितासारखं बोलायला लागतो, लांगडा मेरूपुरत ओलांडून जातो. मुकम करोती वाचालम पंगुम लंगते गिरीम यत्कृपा आता हम वंदे. ज्यावेळेला त्यांची कृपा होती त्यावेळेला या सगळ्या गोष्टी अशक्य ते काय तुम्हा नारायणा निर्जीवा सजीव करावया. चौथे समय काळी बपक्षांती उतरली मंडळी मी नव्हेता या यमुना जळी निर्जनासहित संचरले. मग त्या ठिकाणी कवी नारायणांनी माशाच्या पोटामधून तो आवाज दिलेला आहे. माशाच्या पोटामधून पुढं चालून महादेव पार्वती गेले निघून कैलासाला. त्या माशाने अंडे घातलेले आहेत आणि ते अंडे घालून ती मच्छी पण निघून गेलेली आहे. ती कशाला थांबत तरी, निसर्गाचा गुणधर्मच येतो, ते अंडे टाकून देतात ते निघून जात असतात, त्याप्रमाणे ते निघून गेले. आता इकडं त्या अंड्यामध्ये मच्छिंद्रनाथ हे बसलेले होते, कवी नारायणाचा अवतार असलेले. आणि मग त्या ठिकाणी ते अंडे तीरावरती पडले, यमुनेच्या तीरावरती. आणि तिथं ते बगळे आलेले आहेत आणि ते बगळे काहीतरी खाद्य शोधून राहिलेले आहे. बगळ्यांचा जो गुणधर्म आहे काहीतरी शोधत राहायचं, खात राहायचं, त्याप्रमाणे तिथं ते बगळे उतरलेले आहेत. तो ते समय बकपक्षांती उतरली मंडळी मी नव्हेता या चंचुपुटी खाद्य म्हणून भेदले ते. चंचुपुटाचा भेद वज्र, चंचुपुटाचा भेद वज्र, चंचुपुटाचा भेद वज्र तेणे अंड झाले जर्जर पिशकल होणे सत्वर महिवरी आदळले. तो अकस्मात मित्राच्या पोटी अंधशक्तिका पाहिली दृष्टी सर्व मिळवणे चंचुपुटी खाद्य म्हणून भेद दिले. आणि मग त्या ठिकाणी जे मासे हे जे बगळे उतरलेले आहे ते खाद्य शोधून राहिलेले आहेत. तिथं काही मिळतं का, तिथं काही मिळतं, त्यांच्या दृष्टीला ते अंड पडलं. त्यांना वाटलं हे खाद्यच आहे म्हणून ते गेलेले आहे. आणि ते बगळे त्या
अंड्यावरती चोचा मारायला लागलेले आहेत. तो अकस्मात मित्रजा पोटी अंडसुक्ती का पाहिजे दृष्टी सर्व मिळवणी चंचुपुटी खाद्य म्हणून भेदती दे. चंचुपुट आता भेद वज्रत आणि अंड झाले जर द्विशकल होऊन सत्वर महीवरी आदळ. आता ते एकच बगळा नव्हता, अनेक बगळे होते. आता एका बगळ्याला काय ते फुटाना, मग त्यांनी काय केलं, सगळे बगळे मिळून त्या अंड्याला फोडायला लागलेले आणि त्यांनी ते अंड फोडलं. त्याबरोबर काय झालेलं आहे, चंचुपुटाचा भेद वज्रत आणि अंड झाले जर द्विशकल होऊन सत्वर मही वरी आदळले. वरी शकल पडले मही खाली शकलात बाळ विदेही जैसात उदर प्रवाही सत्वर महीवरी आदळले. त्याच्यातून ते अंड फुटलं आणि त्याच्यामधून ते मच्छिंद्रनाथांचा जन्म झालेला आहे. आणि त्याबरोबर परी शकल पडले मही खालील शकलात बाल विदेही जैसारखे उदक प्रवाही एकाएकी उतरला. उदन शब्द कडकडाट बाळ ते जाता बोभाट ते निहाळीचा चकचकाट पाहून या पळाले. ते आता ते बाळ काय सामान्य बाळ नव्हतं, ते रडायला लागलेलं आहे मोठे मोठे टेहा टेहा. आणि त्याबरोबर ते बगळे होते ते घाबरले आणि ते तिथून पळून गेलेले, निघून गेलेले. आणि मग मात्र त्या बाळाला पाहण्यासाठी तिथं कोणीच नाही. यमुनेच्या वाळवंटामध्ये त्या अंड्यामधून ते बाळ पडलेलं आहे, रडून राहिलेलं आहे. आणि एवढ्यामध्ये काय झालेलं आहे की त्या ठिकाणी एक कोळी आलेला. आता नदीवर कोण राहणार, सगळेजण काय राहते नाही नदीवर, फक्त तो मासे मारण्यासाठी म्हणून एक कोळी होता. तो कोळी मात्र आलेला आहे आणि त्यांनी ते बाळ रडण्याचा आवाज ऐकला, कानोसा घेतला, चावल घेतली, तिकडे गेलेलं आहे. आणि पाहतो तर हे कोणीतरी बाळ आहे, कोणाच तरी असं नाही असं त्याला वाटलेलं आहे. आणि त्या वेळेला तो त्या बाळाच्या जवळ जाऊन उभा राहिलेला आहे. तो दिवस लोटले काही मिती 5 वर्षे वयावरती मच्छिंद्रनाथ मिरवला. तो दिवर मिरवणी जगविख्यात दीक्षे लागे विराजा. त्यापरी कुंभतो आता उदय झाला तो मित्रकाम सराचा लोटला. आता त्या ठिकाणी त्या दिवरांनी पाहिलं कोळ्यांनी की कोणतरी बाळ दिसतं, कोणाच तरी राहून गेलं का काय म्हणा. त्याला मोठी शंका आली, त्याचबरोबर भीती पण वाटली. ह्या एवढ्या मोठ्या वाळवंटामध्ये कशाला कोणी बाळ सोडून देईन. मग मात्र त्याचं काय तिथं जायचं धाडस होईना. आणि तो मनामध्ये विचार करतो की काय करावं, जर आपण जर नाही या बाळाला न्यावा तर एखादं सावध वाघ सिंह कुत्रा मांजरं येतील, त्या बाळाला खाऊन टाकतील. मग मात्र त्याने मनाचा निर्धार केलेला आहे, कोणती गोष्ट लवकर होत नाही, मनाचा निश्चय करावा लागतो आधी. आणि त्यांनी त्या बाळाजवळ तो गेलेला आहे आणि त्या बाळाला उचलून घेतलेलं आहे. आणि तेवढ्यामध्ये काय झालेलं आहे, एक आकाशवाणी झालेली आहे. ज्या वेळेला असे संभ्रम होतात त्या वेळेला ईश्वराची कृपा होते. माणूस एखाद्या मोठ्या संकटामध्ये सापडतो आणि मग त्याला असा प्रश्न पडतो की आता काय करावं. मग त्यावेळेला त्याचं पूर्वजन्माचं सुकृत उदयाला येतं, काहीतरी स्वप्न पडतं, त्याच्या सद्गुरूची कृपा होती. तसे माणसं भेटले जातात आणि त्या माणूस त्या संकटातून निरसन होऊन जातो. त्याचप्रमाणे झाले, आकाशवाणी झालेली त्या ठिकाणी. त्याच्या मनामध्ये तो संभ्रम चाललेला होता. ती आकाशवाणी सांगते, अरे हा कवी नारायण मच्छोदरी पावला जनन तरी मच्छिंद्रायसे या ते नाम जगा माझी मिरविकी. अरे हा दक्ष योगींद्र जेठी तारक नौका मही पाठी तरी तू संशय सोडून पोटी सदा दे महाराज. अरे कोळ्या तू काही चिंता करू नकोस, हा काही सामान्य माणूस नाही. नवनारायणांच्यापैकी जे पहिले असणारे कमी नारायण त्यांनी त्या माशाच्या पोटामध्ये जन्म घेतला म्हणून याचं जन्म नाव हे मच्छिंद्रनाथ असं राहीन. आणि तू या बाळाला पद्धतशीरपणाने घरी घेऊन जा, त्याचं पालनपोषण कर, तुझं भाग्य उदयाला आलेलं आहे म्हणून तुला ह्या बाळाची गाठ पडलेली आहे. ऐसे अरे ते हा रत्न गोकर्ण जेठी तारक नौका तरी मही पाठी संशय फोडून पोटे नाने महाराजा. महाविश्वासाचे पाठी आधीच मोह दांदेल पोटी आनंदाची अपारदाटी आनंदपात्री हेलावे. त्याप्रमाणे त्या बाळाला उचललं, घरी घेऊन आले. दुर्दैवाने त्यांच्या पोटी काही पुत्र संतान नव्हतं. त्या बायकोने ज्या वेळेला त्या बाळाला पाहिलं तिच्या मनामध्ये स्नेह उपजलेलं आहे आणि
पाना फुटलेलं आहे. त्या बाळाला तिनं जवळ घेतलं, त्याला पाजलेलं आहे, पाळण्यामध्ये घातलेलं आहे. आणि हळूहळू मच्छिंद्रनाथ 1 दिवस 2 दिवस 8 दिवस महिना 2 महिने वर्ष असे करीत 5 वर्षाचे मच्छिंद्रनाथ झालेले. खूप आनंदात त्यांचं जीवन चाललेलं होतं. लहान बाळाच्या बरोबर हसावं, बाळगावं, बागडावं आणि कोणत्याही प्रकारचा जरी त्रास असला पण त्या बाळाच्या बरोबर अशा पद्धतीनं ते बाळ 5 वर्षाचं झालेलं आहे. तो पियुषाची अनुकूलता गोडी सुखाचा उदय होता, मग चिंता निशिती आनंद सरता प्रभे लागी हेलावे. शारद्वता नामे सुंदरी उपिता झाला तिथे करी, म्हणे साधने वंशाधारी सुत मेरवी लोकात. संन्याये भाग्योदये सर्व सुख सैनी भरोसा, कराधातने कर्ण जैसा तरी आता राजमानुसा जगा माझी आवड. ज्याप्रमाणे राधा कोळणीला कर्ण सापडला होता त्याप्रमाणे आपल्याला ही अशी गोष्ट घडून आलेली आहे की हा काही सामान्य मुलगा नाही. आकाशवाणीने प्रत्यक्ष सांगितलं की हा कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ आहे. मग कामिका हाती सुडाळ सुता नवरत्नांचा संपाहता, परमानंदी शारद्वता बाळ कवळीला. आधीच असता मरवेली त्यावरी पर्जन्यवृष्टी झाली, मग तो हे लावा पावली कवणासी वर्णावे. आधीच अमरवेल आहे आणि त्याच्यामध्ये जर कधी पाऊस पडला तर मग ती जशी डवरती, तो वेल जसा डवरतो त्या पद्धतीनं त्यांचं हे कुटुंब सुख एकमेकांना मिळायला लागलेलं आहे. ऐसे परी आनंद स्थिती दिवस लोटले काही मेथी, 5 वर्षे वयावरती मच्छिंद्रनाथ मिरवला. तो कोणे एके दिवशी सुदिनी उदय भूमिशी, पिता म्हणे तमारी कन्याशी चला जाऊये मच्छिंद्रनाथ. त्यावेळेला लहानपणामध्येच लग्न वगैरे व्हायचे, त्याच्या अगोदर त्यांनी काहीतरी कामधंदा केला पाहिजे म्हणून त्या बाळाला त्यांनी शिकवायला सुरुवात केली आहे की चला आता तुम्ही 5 वर्षाचे झालेले आहेत, आपल्याला खाया प्यायला काही नाही, आपला धंदा आहे काय, मासे मारायचे विकायचे आणि त्याचे पैसे करून खायचे. मग त्याला त्या पद्धतीनं त्यांनी नौका घेतली, त्या नौकेमध्ये जाळं घेतलं आणि ते निघालेले. नदीच्या काठावरती गेल्यानंतर त्यांनी मच्छिंद्रनाथाला तिथं खडकावर बसवलेलं आहे आणि त्याला सांगितलं की मी आता मध्ये जातो, जाळं टाकीतो, मासे घेऊन येतो आणि तू ते टोपलीमध्ये भर. आता त्यांनी सांगितलं बरोबर, त्यांचा तो धंदाच होता तो. त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं, गेलेले ते त्यांनी नाव आकारली, मध्ये जाळं टाकलं, जाळ्यामध्ये बरेचसे मासे आले, ते आणले खडकावरती सोडून दिले. त्याला सांगितलं मच्छिंद्रा मी आता परत जातो, दुसरं जाळं टाकून आणतो दुसरं, तोपर्यंत तू हे जे मासे आहेत हे खाली पडलेले या टोपलीमध्ये भर. आणि ते निघून गेलेले आहे पुढं. आता पुढं गेल्यानंतर काय गत झालेली आहे, मग एक मत्स्य वेचुनी प्रवाह मिळवी जीवना लागुनी, तो ते काम दृष्टीने पाहुनी परमचित्ती शोभला. उपकारा मेरवावे अर्थिके मातुळ कुळा, तसे बळे राव बोधुनी सत्रपाळा. आता त्यांना आता प्रश्न पडलेला आहे मच्छिंद्रनाथाला, कारण की त्यांचे पूर्वजन्म ते संस्कार जागे होते. आपला जन्म हा माशाच्या पोटात जरी झालेला असला पण आपण प्रत्यक्ष कवी नारायणाचे अवतार आहोत हे ज्ञान त्यांना झालेलं आहे. आणि मग त्यांच्या मनामध्ये आलेलं आहे की आपण माशाच्या पोटी जन्माला आलो आणि मारलेलो आहे, हे काय कृती बरोबर नाही. मग त्यांनी काय केलेलं आहे की बा पूर्वीचा दृष्टांत त्यांनी मनामध्ये घेतलेला आहे की पूर्वी तसं सर्पाच्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्या आस्तिक ऋषींनी त्या सर्पिणीला वाचवलं. का वाचवलं? कारण आस्तिक ऋषींचा जन्म सर्पकुळामध्ये होता. त्यांना असं वाटलं की आपण जर नाही वाचवलं तर दुसरं कोण वाचवीन, आणि यज्ञामध्ये सगळे सर्प मरणार होते. म्हणून त्यांनी तो दृष्टांत मनामध्ये धरला आणि आपण कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ होऊ नये म्हणून त्यांनी ते मासे धरायचे आणि सोडून द्यायचे. एवढं मध्ये दुसरं खेप घेऊन आलेले ते. आणि ज्या वेळेला त्यांनी पाहिलं की हा मच्छिंद्रनाथ आपण आणलेले मासे खुशाल काढितो आणि जो टोपलीमध्ये गोळा करायच्या ऐवजी पुन्हा पाण्यामध्ये सोडून देतो, ही कृती काय त्यांना बरी वाटलेली आहे. प्रचंड राग आलेला आहे, तळपायाची आग मस्तकाला गेली आणि ते मच्छिंद्रनाथावरती धावून गेलेले आहे. अरे तुला काही कळतं का? आणि तू खुशाल ते आपण आणलेले मासे सोडून देऊन राहिलेलं आहे. अरे असं जर केलं तर खाशीन काय? आपले ते कर्म आहे, आपण ज्या चतुर्विध संस्थेप्रमाणे आपण ते चालवलं पाहिजे. आणि असं जर तू केलं तर माझं हे चांगलं होणार नाही. आणि असं म्हणून आता परत जातो, मी घेऊन येतो आणि पुढच्या वेळेला असं करू नको असं म्हटल्यानंतर ते कोळी बाबा गेले नावेमध्ये बसून दुसरं जाळं फेकायला. आणि इकडं मच्छिंद्रनाथांना राग आलेला आहे प्रचंड की अरे आपण अवतार असून आणि आपल्याला वडील रागावतात, माणसाला सहन होत नाही काही गोष्टी आणि रागावतात. तर त्यांच्या दृष्टीने बरोबर ते, त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहे, यांच्या ठिकाणी हे बरोबर आहे. पण मात्र असं जर आहे आपण इथं राहायचंच कशाला, त्यापेक्षा आहे ना आपण इथून निघूनच जाऊ.
म्हणून ते निघालेले हे उत्तरेचा रस्ता धरला. कारण ह्या सगळ्या गोष्टी होणार होत्या पूर्वी. बुद्धी उपजे कर्मानुसार, माणूस कसं कसं वागतो तर जसं तसं पूर्वकर्म उदयाला येतं, त्या पद्धतीने त्याला तशी बुद्धी होत जाते. आणि मग ते उत्तर दिशा धरली त्यांनी आणि ते पुढं चाललेले आहेत. लक्षणी मच्छिंद्राचे मुखमंडन स्वपुटे करे ताडन, म्हणे जळूधरीचे काढता मीन बहुश्रम जाणसी. मग उत्तर दिशा एरीकडे मच्छिंद्रनाथ, दृष्टीत कुणे गमन करत भ्रमण करता अद्वैत. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम, तेथे 12 वर्ष उत्तमोत्तम योगा लागे आचरला. उत्तरेचा दशा धरली आणि मजल करीत ते बद्रिकेदारापर्यंत चालत आलेले आहे. त्या काळामध्ये सोयी नव्हत्या, गाड्या घोड्या नव्हत्या, असल्या तरी त्या फक्त धनिक लोकांना, मोठ्या लोकांना, सामान्य लोकांना काहीतरी पायी जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही काही. आणि मग ते चालू लागलेले आहेत. ते दुपारच्या वेळेला भिक्षा मागायची, भिक्षा अन्नाला काही दोष नसतो. संध्याकाळी जिथं मुक्काम पडला तिथं थांबून घ्यायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा आवरायचं, सावरायचं, पुन्हा चालायला लागायचं. अशा पद्धतीनं मजल करीत मच्छिंद्रनाथ हे बद्री केदाराला आलेले आहे. त्या काळाला बद्री म्हणजे बोरं, त्या बोराचं वन म्हणजे बद्रिका वन, त्याला बद्रीवन म्हणायचे. आणि त्या बोराच्या वनामध्ये त्या ठिकाणी महादेव शंकर तिथं राहायचे. आणि महादेव शंकराला भेटण्यासाठी अनेक देवता, ऋषी, मुनी, यक्ष, किन्नर, राक्षस, गंधर्व हे सगळेजण यायचे. आणि त्या पद्धतीने हे तिथं गेलेले. तिथं गेल्यानंतर त्यांना काय महादेव शंकर लगेच भेटले नाही, कारण की लगेच देव भेटतच नाही. तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, बुजे विण हित कोण सांगे. आपण जर एकमेकांना हिताच्या गोष्टी सांगू तर कधी सांगू, ज्यावेळेला आपली बैठक होईल 4-2 वेळेला आपण बोलू बसू, एकमेकांचे स्वभाव एकमेकांना माहिती पडतील, मग माणूस त्यांच्याशी हिताच्या गोष्टी सांगत. तसं दैवताचं सुद्धा आहे. दैवतसुद्धा तप केल्याशिवाय ते प्रसन्न होत नाही. आणि त्या पद्धतीनं त्यांनी तिथं तपाला सुरुवात केली, कारण त्यांचे पूर्वजन्माचे संस्कार जागे होते आणि अनुग्रह मिळालेलाच होता. मंत्र जो आहे तो त्यांना मिळालेलाच होता, ज्ञान मिळालेलंच होतं. मग सगळ्या ठिकाणी एकच ब्रह्म भरलेलं आहे, ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. आपणही त्या ब्रह्माचेच अंश आहोत हे त्यांना ठसलं. आणि 12 वर्षांनी तपश्चर्या ती फळाला आलेली आहे. लिंबाचे पानं खाऊन राहायचं, दुसरं काही खायचं नाही. तत्चिंतनम तत्कथनम, तेवढंच बोलायचं, देवा काय तेवढंच करायचं. अशा पद्धतीनं काय झालेलं आहे, त्या 12 वर्षामध्ये त्यांचं शरीर हे तेजस्वी झालेलं आहे. त्यांच्या याच्यातले दोष निघून गेलेले आणि शरीर एकदम कांतिमान झालं. आणि मग त्या ठिकाणी ते दवर तपश्चर्या चाललेल्या असताना एका ठिकाणी ते महादेवांचं स्थान होतं. आणि त्या महादेवांच्या स्थानामध्ये दर्शनाकरता अनेक लोक, साधू संत हे आलेले आहेत. त्यांचं त्वचा झडून गेली, शिरा दिसून राहिलेलं आहे, हाडाचा सापळा झालेला आहे. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या बाजूने नेमके दत्ताचा चक्कर आलेला आहे. दत्त महाराज महादेवाच्या शंकराच्या दर्शनासाठी तिकडून चालले होते. आणि त्यांनी त्या योग्याला पाहिलं, अरे हा कोण योगी. पण त्यांना ते ज्ञान होतं पूर्वीचं की अरे हा कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ आहे, माशाच्या पोटी जन्माला आलेला. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की त्या ठिकाणी थांबलेले आहे. ते पाहिलं त्यांनी निरखून. ऐसे क्लेश संभावित मच्छिंद्रांगी जाणवत, तो तेथे अकस्मात आत्रेनंदन पातला. संचरोनी देवालया सविता झाला उमाराया, हे दक्षता माता करुणालया दिगंबरा आदिपुरुषा. त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं, पण ते लगेच काय त्यांच्याजवळ गेलेले नाही, की आहे ओळखलं त्यांनी. पण म्हणे आपण असं करू, पहिलं महादेव शंकराचं दर्शन घेऊ, महादेव शंकराच्या कानावर ही गोष्ट घालू, आणि जर जमलं तर महादेव शंकराला तिथं घेऊन येऊ आणि ह्या योगाची गाठ घालून देऊ. म्हणून ते तिथं गेलेले. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी दत्तांनी महादेवाची स्तुती करायला सुरुवात केली. आता महादेव शंकर हे भोळे, थोडं जरी तर मनासारखं झालं तर ते प्रसन्न होऊन जातात. आणि मग स्तुती केल्यावर तर ते प्रसन्न होणारच होणार. आणि त्या पद्धतीने त्यांनी स्तुती करायला सुरुवात केलेली आहे. सविता झाला उमाराया, हे दक्षदा माता करुणालया दिगंबरा आदिपुरुषा. कामांतका फणिवेष्टका रुंडभूषणा कैलास नायका, अपर्णा निधाना कामांतका वृषभारोहणा महाराजा. हे सकळ जान्मांतका देवाधीशा उमाकांता, प्रळय रुद्रा त्रिपांतका शूलपाणी महाराजा. हे महाराज शंकर, तुम्ही 5 मुखाचे असलेले आहे, 3 डोळे तुम्हाला आहे, भस्म तुम्ही धारण केलेलं आहे, पार्वतीला मांडीवरती घेतलेलं आहे, नररुंड माळा तुमच्या गळ्यामध्ये शोभत आहेत. असं दत्तांनी स्तुती केली. महादेव शंकर प्रसन्न झालेले आहेत. आणि ते म्हणतात की दत्त महाराज
अहो तुम्ही इकडं कुठं आले? मग ते प्रगट झालेले, म्हणजे त्या सगुण भक्तीमध्ये एवढं शक्ती राहते की त्या भक्तीने प्रत्यक्ष देवसुद्धा प्रसन्न होतात आणि त्यांचे कामंसुद्धा करून देतात. राबविले त्या जगदात्मया संत महत्त्व जाणून, वाहे पाणी वाहे जगत जीवन, संत खरेत यजमान सच्चिदानंद प्रभूचे. दामाजीने बनविला महार, रुक्मिणीपती विठ्ठल रुक्मिणीवर, चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया. आता संतांच्या चरित्रामध्ये या गोष्टी आहेत. चोखोबाने ढोरं ओढण्यासाठी विठ्ठलाला राबवलं, जनाबाईने जळायला लावलेलं आहे. हे कशाच्या पोटी? तर त्या श्रद्धा भावना भक्तीच्या पोटी तसं झालेलं आहे. या परी बोलता योगक्षेमाची सकळ वार्ता, शिवपुस्ता झाला दत्ता त्याने सांगून ईश्वरता. या परी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी कानन बहुत, तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळू. दत्त त्यांनी आलिंगन दिलेले, एकमेकांच्या गुजगोष्टी झालेल्या आहे. मग महादेव शंकरांनी विचारलं कसे काय आले तुम्ही काय वगैरे, त्यावेळेला ते सांगतात की आलो दर्शनाला. पण ह्या बद्रिका वनामध्ये त्या कोपऱ्यामध्ये एका भागामध्ये एक योगी आहे आणि त्याच्या अंगावर तर माणूस जडून गेलेलं आहे, फक्त हाडाचा सापळा उडलेला आहे, मात्र प्रचंड तेजस्वी आहे. तो कोण आहे? तर तुम्ही जा असं करा, समक्ष चला आणि तुम्ही पाहूनच घ्या एकदा, असं म्हणून दत्त महाराजांनी महादेवाचा हात धरला. पुढं दत्त महाराज चाललेले, मागे महादेव शंकर चाललेले आणि ज्या ठिकाणी ते मच्छिंद्रनाथ तपश्चर्येला उभे होते त्या ठिकाणी त्यांना घेऊन आलेले आहेत. परी हा वासना दत्ता कारणे मच्छिंद्र दैवे उद्भवले, जैसा लाभ असता पदरी तरी वो पळून जाये घरी, लघुशंके मूत्रधारी मांदूस घाट. समजा एखाद्या माणसाला लघवीला लागावी, तिकडे गेल्यानंतर त्याला सोन्याचा हंडा सापडावा, तशी गत झालेली आहे. आणि ह्या दत्तांच्या कृपेने महादेव शंकरांची यांना मच्छिंद्रनाथांना गाठ पडणार आहे. की उष्ण त्रासे मही चाली आपिडे कल्पतरी सावली, देवी दत्त वासना उद्भवली मच्छिंद्र दैवे प्रकरणी. याद व्रता टाकल्या बाहेरी हिरा ठेवून नेत गारी, देवी दत्तरात्र वसणाऱ्या हरी उदेली मच्छिंद्र दैवाने. दत्त महाराजांच्या मनामध्ये ही इच्छा का उत्पन्न झाली? तर त्या मच्छिंद्रनाथांना त्यांची गाठ घालून द्यायची होती आणि म्हणूनच अशी गोष्ट घडून आलेली आहे की खूप ऊन लागू राहिलेलं आहे, कुठेतरी आसरा मिळावा, एखाद्या झाडाखाली बसावं असं वाटावं. आणि ज्या झाडाखाली बसलो तो नेमका कल्पवृक्ष असावा, म्हणजे इच्छिले फल देणारा, जे मनामध्ये येईल ती वस्तू पुरवणारा तो कल्पवृक्ष भेटावा, अशी गत त्या ठिकाणी झालेली आहे. ऐसे वर्णिता अपार तरू तरी बद्रिकेचा फारशे दारू, कानना महा निकट मंदारू मंद्रा चळ शोभला. त्यावरी वर्ष तोय धर मनकर्णिकेच्या पार निर, ती भागीरथी उत्तम तिरंजित दृष्टीने पाहिली. आणि मग दत्त महाराजांनी महादेव शंकरांना घेतलं. त्या ठिकाणी ते मच्छिंद्रनाथ तपाला उभे होते, त्या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत. त्यांना सांगतात की बघा हे कोण योगी आहेत आणि त्या ठिकाणी कामून आलेले आहेत. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी पण त्यांना पाहिलेलं आहे. आता त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्यांच्या पुढं काय गोष्ट होईल, ते एकमेकांशी काय बोलतील, हा सगळा जो विषय आहे तो पुढच्या अध्यायामध्ये येईल. मग तेथे दोघ धोरणे उभय करते झाले गमन, असो मच्छिंद्राकारणे निर्दृष्टीने पाहतील. तेथे जी जी होईल वार्ता श्री गुरुज्ञाने होय सांगता, निमित्त मात्र धुंडी सुता ग्रंथा माझी मिरवले. धुंडीसूत नरहरिवंशी मालू वदे कवित्वासी, निमित्त मात्र नरहरी कृपेसी तेथे बोलवी ज्ञानेश. श्री भक्ती कथा सार संस्कृष्टा किम्यागार, सदा परसुत भाविक चतुर्प्रथमाध्याय गोडा. श्रीकृष्णार परमणस्तुम शुभम भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मार्तंडवर नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी मूळपीठे वासिनी पुंडलिकाचा गोंधळा लागोनी, भक्तवरदे महिवरी उभी असती मायेतू. संत गोंधळी विचक्षण कंठी मिरवती तुळशीभूषण, तेची माळा सुलक्षण जगा माझी मिरवशी. विठ्ठल 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 पुंडलिक वरदहार विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. जर चरपटास्य कानीप मच्छिंद्र राध्याम, रंगिरेवानक भर्तृ संज्ञा, भूम्या बभूर्व नवनाथ सिद्धा. ओम कानिप महाराज की जय. साईनाथ महाराज की जय.
ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी मस्तो मस्तक ज्या ठिकाणी, येथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय रघुवीर समर्थ. योग तुझा घडावा, दे कारणी देव माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. जय रघुवीर समर्थ. निरंजन आदेश.